आईस्क्रीम खाण्याची मज्जा तर उन्हाळ्यातच असते आणि सध्या मस्त असा कडक उन्हाळा चालू आहे। तर या कडक उन्हाळ्यामध्ये बाहेर जाऊन आईस्क्रीम खाण्यापेक्षा घरामध्येच आज आपण आईस्क्रीम बनवणार आहोत आणि मस्त अशी आईस्क्रीम बनवून एन्जॉय करणार आहोत। सध्या आंब्याचा सीझन असल्यामुळे आंब्याच्या फ्लेवरचीच आज आपण आईस्क्रीम बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी सुरुवातीला पॅन घेतला आहे। पॅन मध्ये 2 कप दूध घालायचं। दूध तुम्ही कुठलंही घालू शकता। त्याच्यामध्ये 5 टेबलस्पून साखर टाकून घेत आहे। साखर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे थोडीफार कमी जास्त करू शकता। याच्यामध्ये पाव कप मिल्क पावडर घालायची आहे। तर इथं मिल्क पावडर डायरेक्ट न घालता थोडी थोडी करून घालायची आहे आणि मिल्क पावडर जेव्हा ऍड करतो ना तेव्हा दुधाचं टेम्परेचर जे आहे ते नॉर्मल पाहिजे, म्हणजे आपल्याला दूध घेताना नॉर्मल टेम्परेचरचं घ्यायचं आहे। याच्यामध्ये 1 टीस्पून कॉर्नफ्लॉवर घालायचे आहे। जास्त घालायचे नाही, फक्त 1च टीस्पून आपल्याला इथं कॉर्नफ्लॉवर घालायचे आहे। छान असं मिक्स करायचं आणि नंतरच मग याला गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे। जोपर्यंत मिक्स होत नाही ना तोपर्यंत गॅसवरती याला ठेवायचं नाही, नाहीतर मग त्याच्या गुठळ्या बनल्या जातात। आता आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। एकदम छान असं घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घेणार आहोत। तर पाहू शकता उकळी आलेली आहे छान अशी। याला मी इथं विस्करनं छान असं विस्क करते किंवा मिक्स करत आहे, कारण चमच्यानं काय होईल व्यवस्थित असं मिक्स होणार नाही, म्हणून मी याला विस्कनी करत आहे मिक्स। तर छान असं याला मिक्स करून घेतलं आहे। तुम्ही पाहू शकता दुधाला छान असा घट्टपणा आलेला आहे आणि जे कडाला साई किंवा मलाई तयार होते ना ती सुद्धा आपल्याला असं स्पॅच्युलाने किंवा चमच्यानं आतमध्ये काढून घ्यायची आहे। याचा आपल्याला थोडासा कलर जो आहे तो येलोइश करायचा आहे। तर इथे मी कुठलाही कलर न वापरता थोडीशी चिमूटभर हळद वापरलेली आहे। तुम्ही याच्या ऐवजी इथं थोडंसं केशर घालू शकता। थोडंसं केशर घ्यायचं आणि गरम पाण्यामध्ये 1 अर्धा तासासाठी भिजत घालायचं, नंतर याच्यामध्ये ते टाकून घेऊ शकता तुम्ही। पण मी इथं चिमूटभर हळद टाकली आहे। छान मिक्स केलं आहे। पाहू शकता याचा असं इथपर्यंत घट्टपणा येऊसर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। मस्त असं हे आपलं घरच्या घरी कंडेन्स्ड मिल्क तयार झालेलं आहे, जे आपण बाहेरून विकत आणतो ते कंडेन्स्ड मिल्क आपलं तयार झालेलं आहे। बिलकुल बाहेरून वगैरे आणायची गरज नाही, असं घरच्या घरी तुम्ही बनवू शकता। चिमूटभर हळदीने किती छान असा याला कलर आलेला आहे, पाहू शकता एकदम परफेक्ट असाच कलर हवा आहे। आता याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला यूज करायचं आहे। तोपर्यंत आता हे आपलं कंडेन्स्ड मिल्क थंड होत आहे ना, तोपर्यंत आपण इथं बाकीची तयारी करून घेऊ। तर इथं मी 2 आंबे घेतले आहेत। वजनीप्रमाणे म्हटलं तर अर्धा किलोचे आहेत। तर आपल्याला हे सगळे आंबे लागणार नाहीत, पण आपल्याला मोजून घ्यायचं आहे त्याच्या आतमधला गर। तर इथं मी अगोदर याला स्वच्छ धुवून घेतलं, नंतर याच्या असं फोड कट करून घ्यायची आहे आंब्याची आणि नंतर त्याच्या असं पाहू शकता या पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे। खूप छान दिसतं म्हणून मी असं कट केलं आहे। ऍक्च्युली गरज काहीच नाही, फक्त आपल्याला आतला सगळा गर जो आहे तो काढून घ्यायचा आहे। तर इथं मी या पद्धतीने सगळा गर जो आहे तो आंब्याचा काढून घेतलेला आहे। 1 कप गर घेतलेला आहे मोजून, आपल्याला 1 कपच लागणार आहे। तो इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान असा फिरवून घ्यायचा आहे। इथं मी साई सुद्धा घेतलेली आहे। दुधावरची जी आपली मलाई साई जी असते ती आपल्याला 3 टेबलस्पून घ्यायची आहे। 2 दिवसाची असेल तरी चालते। आणि आपले कंडेन्स मिल्क सुद्धा छान असं थंड झालेलं आहे। मिक्सर मधून आंब्याचा गर जो आहे तो एकदा फिरवून घेतला, नंतर त्याच्यामध्ये 3 टेबलस्पून दुधावरची साई घालून घेतली आहे आणि जे आपलं कंडेन्स्ड मिल्क आहे तयार केलेलं घरच्या घरी ते इथं याच्यामध्ये ऍड करायचं आणि छान असं मिक्स करायचं आहे। फक्त लक्षात ठेवायचं जेव्हा आपण कंडेन्स्ड मिल्क वापरतो ना ते जे आपण बनवलेलं आहे घरी ते पूर्णपणे थंड झालं पाहिजे, नंतरच आपल्याला याच्यामध्ये यूज करायचं आहे। मिक्सर मधून अगदी थोडंसं याला फिरवून घेतलं आहे मी। तर तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे। याला इथं एका मी काचेच्या भांड्यामध्ये सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे। काचेचंच असावं म्हणून काही मान नाही, कुठल्याही भांड्या याच्यासाठी तुम्ही वापरू शकता। याला वरतून असा क्लीन फॉइल रॅप पेपर लावून घ्यायचा आहे। याच्याऐवजी प्लास्टिकचा कुठलाही पेपर घेतला तरी चालला जातो किंवा ॲल्युमिनियमचा फॉइल पेपर असतो ना तो सुद्धा यूज करू शकता, कुठलाही पेपर यूज करा। व्यवस्थित असं मिश्रणाला चिकटला पाहिजे, म्हणजे मग त्याच्यावरती आईस क्रिस्टल तयार होत नाहीत। आपण आता याला एक फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहोत 4 तासासाठी आणि 4 तासानंतर याला पुन्हा काढून घ्यायचं आहे। जिथे आपण बर्फ जमा करतो ना तिथे आपण याला सेट होण्यासाठी ठेवलं होतं 3 तासासाठी। मी 3 तासाने याला काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याच्यावर हा पेपर पुन्हा काढून घ्यायचा आहे। आणखी पूर्णपणे आईस्क्रीम सेट झालेली नाही, पण सेट व्हायला लागलेली आहे। पाहू शकता कडानं असं सेट झालेली आहे बऱ्यापैकी। ही पुन्हा आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदा 3 वेळेस आपल्याला पल्स मोडवरती याला फिरवून घ्यायचं आहे। जास्त फिरवायचं नाही, तर लिक्विड फॉर्म मध्ये होईल ते तयार। ते या पद्धतीचं असं टेक्स्चर झालं आहे, पाहू शकता एकदम स्मूथ टेक्स्चर होतं। ही स्टेप करण्याची गरज एवढ्यासाठी आहे की जे आईस क्रिस्टल बनतात ना आईस्क्रीम मध्ये घरी बनवल्यावर ते आईस क्रिस्टल बनत नाहीत, म्हणजे बर्फ तयार होत नाही, एकदम स्मूथ टेक्स्चरची आईस्क्रीम तयार होते, म्हणून ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे। 3 ते 4 तासानंतर मिश्रण बाहेर काढून पुन्हा मिक्सर मध्ये थोडंसं पल्स मोडवरती फिरवून हे पुन्हा सेट करायला त्याच भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे।
आता याच्यावरती मी थोड्याशा आंब्याच्या फोडी टाकून घेत आहे. गरज नाहीये, पण छान दिसाव्यात आणि खातानाही छान लागतात म्हणून टाकत आहे. थोडेसे पिस्त्याचे त्याचे तुकडे सुद्धा टाकून घेत आहे. गरज नाहीये याची सुद्धा, पण छान दिसतात आणि खाताना सुद्धा छान लागतात म्हणून याला टाकून घेत आहे. सेम तोच प्लास्टिकचा पेपर आपल्याला वरतून असा टाकून घ्यायचा आहे, लावून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं आतल्या मिश्रणाला चिटकून दाबून घ्यायचं आहे आणि 10 ते 12 तासासाठी सेट होण्यासाठी आपण फ्रीजर मध्ये ठेवून देणार आहोत, जिथं बर्फ जमा करतो तिथं. तर याला मी आता सेट होण्यासाठी रात्री ठेवलं होतं. सकाळी याला काढून पाहत आहे. सकाळी म्हणजे जवळपास आता 12 वाजून गेलेले आहेत. जेवण झाल्यानंतर याला खाण्यासाठी काढलेलं मी. सगळ्यांना सुट्टी होती, मुलांनाही सुट्टी होती आणि यांनाही सुट्टी होती. तर म्हटलं आता हे खायला जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम काढावी. तर इथं काय केलं आहे मी, काढल्यानंतर एक 10 मिनिटासाठी याला असंच ठेवायचं आहे, कारण लगेच काढल्या आईस्क्रीम लगेच डिमोल्ड होत नाही, म्हणून याला थोडा वेळ 10-15 मिनिटं असंच ठेवायचं बाहेर. आणि ज्या चमच्यानं तुम्ही काढणार आहात ना, किंवा तुमच्याकडे स्कूप असेल तर स्कूप सुद्धा तुम्ही असं पाण्यामध्ये डीप करून घ्यायचं. एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि नॉर्मल पाण्यामध्ये त्याला डीप करून घ्यायचं आहे. नंतर आईस्क्रीम काढून घ्यायची आहे. आता बघा, मुलांच्या घाईमध्ये काय झालं, व्हिडिओ ऑन करायचा विसरून गेले. एका बाउलमध्ये आईस्क्रीम काढली गेली आणि नंतर पाहिलं तर व्हिडिओ ऑफ होता. तर ठीक आहे, आणखी तुम्हाला एक बाउलमध्ये मी काढून दाखवत आहे आईस्क्रीम. आईस्क्रीमचं टेक्स्चर खूप छान आलेलं आणि लगेच फक्त फ्रीजरमधून काढल्या डिमोल्ड करायची नाही, कारण मग ते खूप अशी घट्ट झालेली असते जाग्यावरती, ती निघत नाही व्यवस्थित. आणि स्कूप असेल ना तर परफेक्ट असे निघते, पण माझ्याकडे स्कूप नाहीये तर मी इथं याला छोट्या चमच्यानं काढून घेत आहे. पाहू शकता मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे. तुम्ही सुद्धा नक्की अशी ट्राय करा. खूप सोपे आहे. असे काही खूप वेगळे अनोळखीचे साहित्य याच्यामध्ये टाकण्यासाठी लागत नाही. अगदी ओळखीचं साहित्य आहे. मिल्क पावडर वगैरे आपल्याला इझिली कुठेही किराणा शॉपमध्ये भेटून जाते आणि कॉर्नफ्लॉवर सुद्धा इझिली किराणा शॉपमध्ये भेटले जाते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.